खरं म्हणजे कधी कधी बोलताना आपण विसरून जातो. तो मनुष्याचा म्हणतात तसा गुणधर्म आहे की विसरण्याचा. ते विसरलं एवढेच की जे काही हे वाजंत्रीवाला जे पथक आहे त्यांचं खूप खूप आभार. आणि त्यांना काही लक्षात ठेवायचं की येणारा जोपर्यंत हा कार्यक्रम इथं होईल तोपर्यंत आता तुम्हाला ॲडव्हान्समध्ये बुक केलेला आहे. कुठेही जायचं नाही. नेक्स्ट टाइम आणि नेक्स्ट इयर सुद्धा इथे वाजवायला आपणच यायचं आहे. तुमचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद आणि आभार मानतो. धन्यवाद. या ठिकाणी आमदार महोदयांनी या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी विनंती करतो की आपण आपल्या पोझिशनमध्ये येऊन एकता म्युझिकल बँड ग्रुप आणि सर्व तमाम भक्त मंडळींना या ठिकाणी निवेदन करतो की आपण सर्वांनीच या ठिकाणी नाचण्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. आणि बघूया आज सायकल कुठे जाते, तलासरी जाते, डाणू जाते की डोंगराकडे का समुद्राकडे. जो कोणी उत्कृष्ट नाचेल त्यांना या ठिकाणी ही बक्षीस दिलं जाणार आहे. तर या ठिकाणी सुरुवात करायची आहे. आणि मी विनंती करतो भुसारा साहेब आणि त्यांनी या ठिकाणी यायचे आहे, त्यांचे देखील या ठिकाणी स्वागत करणार. आपले शावर ओळखाना रंगा साहेब, लाणी डोळे मॅडम आहेत, राऊत आहेत आणि बरेच कार्यकर्ते आहेत आपले ते. आणि सर्व गरबा रसिक यांना माझ्याकडून आमच्या आणि गोरवड पोलीस ठाण्यातर्फे आमच्या स्टाफतर्फे सर्वांना नवरात्रीच्या उद्याच्या दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या गोरवड परिसरामध्ये हा सगळ्यात मोठा गरबा आता पहिल्याच वर्षी भरला पण सगळं आणि चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तर सरकारी नियमाप्रमाणे गरब्याची परवानगी 12पर्यंतच आहे. तर 12पर्यंत सर्वांनी खेळून घ्यावे आणि शांततेत कुठल्याही आपल्याला चांगल्या गरब्याला गालबोट लागता अशा प्रकारे सर्वांनी खेळावा, आनंद घ्यावा आणि आपापल्या घरी सुस्थितीमध्ये जावे सर्वांनी. हीच आपण सर्वांकडून अपेक्षा आहे. आणि तुमचा आता जास्त वेळ न घेता तुमचा खेळण्याला आनंद द्विगुणित व्हावा. आणि आमदार साहेबांनी आम्हाला इथं बोलवलं त्याचे आभार. थँक्यू.